जय महाकाली माता की जय. जय श्रीराम मित्र हो. आम्ही आलो आहोत चंद्रपूर येथील महाकाली मातेच्या दर्शनासाठी. आपण पाहू शकता जागोजाग स्टॉल लावलेले आहेत. बेल, फूल, नारळ, हार. तर आम्ही आलो आहोत मंदिरामध्ये मातेच्या दर्शनासाठी. जे स्क्रीनवर दिसत आहे ते माता गर्भगृहामध्ये झोपलेली आहे आणि हे प्रवेशद्वार आहे महाकाली मातेचं. आम्ही गेलो होतो त्यावेळेस गर्दी नव्हती, पण नवरात्रीमध्ये खूप गर्दी असते महाकाली मंदिरामध्ये. दर्शनासाठी लाखो भावी भक्त येतात. चंद्रपूर येथे महाकालीचं मंदिर आहे. हे पाहू शकता समोर असे 2 सिंह बसलेले आहेत, जे मातेच्या समोर बसलेले आहेत. हे पाहू शकता तुम्ही. हे एंट्री गेट आहे मध्ये आणि अंडरग्राऊंडमध्ये मातेची मूर्ती आहे. आपण बघूया. हे बाहेर परिसर आहे आणि जे स्क्रीनवर दाखवत आहे हे महाकाली माता अंडरग्राऊंडमध्ये आहे. ते तिथं सध्याच्याला प्रवेश नाही, पण जिथं माता आहे जे स्क्रीनवर पाहत आहेत मातेची जी मूर्ती आहे तिथपर्यंत आपण जाऊ शकतो. तर खूप भावी भक्त येतात. पण खूप छान खूप सुंदर मंदिर आहे. खूप प्रसिद्ध मंदिर आहे हे मातेचे चरण. ज्यांना कुणाला बाहेरून दर्शन घ्यायचे आहे त्यांना बाहेरून पण दर्शन घेऊ शकता तुम्ही. मातेचे वाहन सिंह, दोन्हीकडे 2 सिंह आणि समोर बाजूस नारळ फोडण्याची जागा आहे. आम्ही आता मंदिरामध्ये एंट्री करणार आहोत. एंट्री केल्याच्या नंतर पाहू शकता तुम्ही देवामध्ये कसं आहे काय नाही. चला तर बघूया मधामध्ये. तर आम्ही आलो आहोत बॅरिकेडमधून. गर्दी नसल्यामुळे लवकर दर्शन झाले 5 मिनिटांमध्ये. पण ज्या दिवशी गर्दी असते त्या दिवशी खूप वेळ लागतो दर्शनासाठी. कमीत कमी 1 तास, 1.5 तास, 2 तास पण लागू शकतात. हे आहे बघा गर्भगृह अंडरग्राऊंडमध्ये आहे देवीची मूर्ती. पाहू शकता तुम्ही. आम्ही गेलो आहोत. मध्ये कॅमेरा अलाउड नाही, पण आम्ही व्हिडिओ बनवला तसाच. पाहू शकता तुम्ही मंदिराच्या आतमधला एरिया. आणि हे बघा मातेचं दर्शन करा. हे जय महाकाली माता की जय. हे महाकाली मातेची मूर्ती पाहू शकता तुम्ही. आणि आम्ही आलो आहोत आता वरती जिथे माता झोपलेली आहे तिथपर्यंत जाण्याचा मार्ग तिथे आहे, पण जाऊ देत नाही. तर तुम्हाला दाखवतो मी. जाळीवर ठेवलेली आहे, तिथूनच बेल फूल टाकण्यासाठी एक जागा ठेवलेली आहे. हे पाहू शकता अंडरग्राऊंड जे आहे, जे स्क्रीनवर तुम्ही बघितलं होतं माता झोपलेली आहे ती दिसत आहे ना छोटी देवळी. तिथं माता झोपलेली आहे. मातेचं निवासस्थान आहे इथं. तुम्ही पाहू शकता मधातलं काहीच दिसत नाही. मध्ये अंडरग्राऊंड रोड आहे पण जाऊ देत नाही तिथे. वरूनच दर्शन घेतल्या जाते. तर हे मंदिरामधील आतमधील हे परिसर आहे. खूप पुरातन मंदिर आहे. खूप उंच आहे. पाहू शकता तुम्ही. महाकाली मातेचं मंदिर आहे. इथून जे आहे एक्झिट पलीकडून प्रवेश होते आणि इथून एक्झिट होते. इथून बाहेर निघल्या जाते. जय महाकाली माता. जागोजाग बॅरिकेड लावलेले आहेत. नवरात्रीमध्ये लाखो भावी भक्त इथे दर्शनासाठी येतात. आणि मंदिराच्या समोरच नारळ फोडण्याची जागा पण आहे. आणि ज्यांना कुणाला बाहेरून दर्शन घ्यायचं ते स्क्रीनवरती बी घेऊ शकता. समोर दीपमाळ आहे अगरबत्त्या लावण्यासाठी, दिवे लावण्यासाठी. हे पुन्हा एकदा एकदम समोरून तुम्हाला दर्शनासाठी पण सुविधा आहे. मधामध्ये जर जास्त गर्दी असेल तर समोरून पण लवकरात लवकर दर्शन होते मातेचं. पण तिथला गेट बंद असतो, कारण की जास्त गर्दी असल्यामुळे डिवायडरनं चालावं लागते. बॅरिकेडमधून चालून दर्शन घ्यावं लागते. तर आम्ही तुम्हाला दाखवत आहोत की बाहेरून पण दर्शन घेता येते,
5 मिनिटामध्ये अगदी प्रवेशद्वाराच्या समोर गेल्या गेल्या हे एंट्री आहे. तिथून तुम्ही पाहू शकता तिथं. तुम्हाला जे मी वरून दाखवलं होतं ना जाळीमधून, हेच माता आहे. तिथे CCTVमध्ये बघू शकता तुम्ही. आणि बाहेरच मोठी पार्किंग दिलेली आहे मंदिराची गाड्या लावण्यासाठी. आणि हे बाहेरून मंदिराचे जे शिखर दिसत आहे, झेंडा फडकत आहे, हे वरती शिखर आहे, पाहू शकता तुम्ही. खूप मोठा परिसर आहे. बाहेर पार्किंग लावण्यासाठी पण खूप जागा आहे. हे पाहू शकता, पार्किंग खूप जागा आहे अशी मंदिराच्या बाजूने. अवश्य एकदा या. जय महाकाली माता की जय.